मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत विनायक चतुर्थीची व्रतकथा गणेश पुराणांमधील। तर जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराणाचे श्रवणाचं पठण करायला मिळतं। तर आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। तर आज दुर्वा गणपती व्रत आहे, बृहस्पतीचे पूजन आहे, विनायक चतुर्थीचा दिवस आहे, म्हणजे सर्वात शुभ दिवस आहे। तर श्रावण शुक्ल चतुर्थीचा दिवस हा विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत म्हणून ओळखला जातो। तर जो कोणी श्रावणच्या महिन्यात आजच्या दिवशी जो कोणी मातीची गजाननाची मूर्ती आज बसवतो आणि गणेश चतुर्थीपर्यंत पार्थिव गणेशजीची पूजन अर्चना करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, धनधान्याची प्राप्ती होते, यश कीर्ती मान सन्मान वाढतो। तर असे हे गणपतीचे व्रत करायला चुकू नका आणि गणेश पुराणाचे श्रवण नक्की करा। जो कोणी श्रावण महिन्यात जप तप पूजा हवन करतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणेश पुराणाचे श्रवण करूया आणि गणेश पुराणामधील विनायक चतुर्थीची व्रतकथा काय आहे तर ते सुद्धा आपण श्रवण करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। विनायक चतुर्थीच्या व्रत कथेनुसार एकदा माता पार्वती आणि भगवान शिव नर्मदा नदीच्या काठावर बसून चोपार खेळत होते। मग डावात कोण हरलं आणि कोण जिंकलं हे कोण ठरवणार असा प्रश्न निर्माण झाला। यावर भगवान शिवाने काही काड्या गोळा केल्या आणि त्यांची एक पातळ पेंडी बनवली आणि त्यामध्ये प्राण फुंकले। त्यानंतर त्यांचा एक मुलात रूपांतर झाले। भगवान शिवांनी त्या मुलाला सांगितले की आमच्या या खेळात तुम्हाला विजय किंवा पराभव ठरवायचा आहे। चोपरचा खेळ 3 वेळा खेळला आणि 3 वेळा माता पार्वती जिंकली। परंतु जेव्हा त्या मुलाला कोण जिंकले हे ठरवण्यास सांगितले तेव्हा त्याने भगवान शिव जिंकल्याचे घोषित केले। मुलाचा हा निर्णय ऐकून माता पार्वतीला क्रोधित झाल्या आणि त्यांनी त्या बालकाला अपंग होण्याचा शाप दिला। नंतर त्याने आपल्या चुकीबद्दल माता पार्वतीची माफी मागितली। यावर माता पार्वतीने सांगितले की नागकन्या येथे गणेशाची आराधना करण्यासाठी येणार आहेत, तू तिच्या सल्ल्यानुसार व्रत कर। ते व्रत केल्यास तुझी शापातून मुक्ती होईल। काही वेळाने नागकन्या तेथे आल्या आणि तिने त्या मुलाला गणपतीच्या व्रताची विधी सांगितली। त्यानंतर त्या मुलाने 21 दिवस गणपतीचे उपवासही केले। यावर भगवान गणेश प्रसन्न झाले, त्यांनी मुलाला शापातून मुक्त केले। मान्यतानुसार भगवान शिवानेही हे व्रत केले। तर असे हे व्रतकथा होती। आता गणेश पुराणाचं आपण पुढे श्रवण करूया आणि विनायक चतुर्थीला हे करा हे उपाय। तर विनायक चतुर्थीचे आज दुर्वा गणपतीचे जे व्रत आहे तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायला हवे। तर दुर्वा गणपती व्रत म्हणजे या दिवशी गजाननाला दुर्वा अर्पण करायचा हा दिवस आहे। 21, 51, 101, 108 दुर्वा गणेशाला अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर ती तुम्हाला दुर्वा आपल्या दरवाजाला म्हणजे टच करा आणि आपल्या दरवाजाजवळ वरतीच नाण्याने बांधा। असे केल्याने आपल्या घरातील तिजोरी भरपूर धनाने भरलेली राहील। विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला चंदन, सिंदूर, दुर्वा, मोदक अर्पण करा आणि विधीनुसार पूजा करा। यामुळे तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण श्री गणेशाच्या आशीर्वादाने लवकरच दूर होईल। आर्थिक समस्यातून सुटका मिळवण्यासाठी आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीला श्री गणेशासह रिद्धी-सिद्धीच्या मूर्तीची पूजा करा। यामुळे तुमची आर्थिक स्थिती तर सुधरेल आणि तुमच्या व्यवसायातही खूप प्रगती होईल। तुम्ही मानसिक तणावाने ग्रस्त असाल तर विनायक चतुर्थीला संध्याकाळी सूर्यास्तानंतर श्री गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ती गणेश द्वादश स्तोत्राचे पठण करा। असे केल्याने तुमच्या मनातील सर्व भीती दूर होईल आणि तुम्हाला मन शांती लाभेल। विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाला झेंडूचे फूल आणि दुर्वा अर्पण करा। यासोबतच श्री गणेशाला मोदक आणि गुळाची मिठाई अर्पण करा। यामुळे श्री गणेशाच्या कृपेने तुमचे घर सर्व प्रकारच्या सुख समृद्धीने भरेल। तुम्ही कर्जामुळे जर त्रस्त असाल तर विनायक चतुर्थीला तुम्ही श्री गणेशासाठी चतुर्मुखी दिवा लावावा। असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमची कर्जातून जी परतफेड करू शकाल आणि कर्जसुद्धा दूर होईल। तर अशी तुम्हाला विनायक चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत। तर आता आपण गणेश पुराणाला श्रवण करूया। श्री गणेशाय नमो नमः। पार्वती माता म्हणाली, हे तात, इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाची कशी उपासना करावी हे मला सांगा, म्हणजे मी मनोभावे प्रार्थना करून माझ्या पतीला मी भेटेन। सांगतं ते ऐक।
पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वर्ज करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अंथरून त्याच्यावर बसून विधी करावा. नंतर हातपाय स्वच्छ करून मुख प्रक्षालन करावे. मग नदी, तालाव, विहीर अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन मंत्रयुक्त आंघोळ करावी. भस्म, चंदन, कुंकुम यांचा टिळा कपाळाला लावा. पांढरे शुभ्र वस्त्र नेसावे. चांगल्या जमिनीतील खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी. त्या मातीने गजाननाची सुंदर सुबक मूर्ती तयार करावी. सर्व अवयव असलेल्या त्या मूर्तीच्या 3 हातात परशु आदी सर्व आयुधे द्यावीत. 1 हात वरद अवस्थेत असावा. अशी सर्वांगपूर्ण मूर्ती तयार करावी. झाल्यावर तिला पाठावर बसवावे. हात धुवून पूजा द्रव्य मिळवावे. पाणी, अष्टगंध, अक्षदा, तांबडी फुले, 3, 5 किंवा 7 दळे असलेल्या 108 दुर्वा, तुपाचे व तेलाचे दिवे, नैवेद्यासाठी मोदक, घारगे, लाडू, खीर वगैरे पूजा साहित्य संपादन करावे. कापड किंवा दर्भ किंवा चामड्याचे आसन चालवावे. त्यावर पद्यासन घालून बसावे. आचमन किंवा प्राणायाम करून दिशाबंधन करावे. गणेशाबरोबर इतर देवांचे स्मरण करावे. अंतमार्तुकापूर्वक आगमोक्त विधीने न्यास करावा. नंतर मंत्रन्यास व षडंगन्यास करावा. पूजा द्रव्याचे प्राशन करून श्री गणेशाचे ध्यान करावे. हे देवा, एकदंता, सर्पकर्णा, लंबोदरा, तू भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस. रिद्धी आणि सिद्धी या तुझ्या 2 सेविका आहेत. ब्रह्मादी देव तुझे निरंतर ध्यान करतात. अशा प्रकारे श्री गणेशाचे ध्यान करावे. सर्व पूजा द्रव्य त्याला समर्पण करावे. ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणपती अथर्व शीर्षचं पठण करावं. गणेश स्तोत्राचं पठण करावं. सरस्वती स्तोत्राचं पठण करावं. प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पठण करावं. नवग्रह स्तोत्राचे पठण करावे. तर 108 नावांची जी गणेशाचे 108 नाव आहे ते श्रवण करून दुर्वा अर्पण कराव्या. गणपतीच्या 21 नावांचं पठण करावं. जो कोणी जर अभ्यासात हुशार नसणार तर अशा या 21 नावांचं सुद्धा पठण करेल, श्रवण करेल, तरी त्याला सर्व विद्या प्राप्त होईल आणि सर्व विघ्नाचा नाश होईल. तर 21 नावं कुठली आहेत? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देली गणपती नमो नमः. आता दुर्वा, तीळ, शमीपत्र असे घेऊन या नावांचे पठण करावे. श्रवण बी केले तरी चालेल आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करावी. ज्या भावनेने आपण पूजा करतो, ज्या भावनेने आपण दुर्वा अर्पण करतो, त्या भावनेने गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात. पाहिजे फक्त श्रद्धा आणि विश्वास. तुमच्या मनात गणपती बाप्पासाठी किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे, त्याच्यावर तुम्हाला निर्भय आहे. तर गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात आणि सर्व संकटांचा नाश करतात. तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाची आराधना करायची. नंतर गजाननाचे ध्यान करावे. सर्व पूजा द्रव्य त्याला समर्पण करावे. धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपावी. मन एकाग्र करून अनेक प्रकारची गणेश स्तोत्र, श्रीसूक्त, सहस्रनामाचे पठण करावे. आणि हे दीनानाथा, हे दयानिधी, हे संकटनाशका, हे त्रैलोक्यनाथा, तू माझ्या अपराध पोटात घे, मला क्षमा कर, अशा प्रकारे प्रार्थना करावी. माझी इच्छा पूर्ण कर. आणि मग नंतर श्री गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा. सर्व सिद्धी विनायक मंत्राचा नियमाने जप करावा. मग हिमालयाने सांगितले पार्वतीला, पार्वती मात्याने आपल्या पित्याला विचारले हिमालयाला गणेश व्रताबद्दल, की गणेश व्रत कसे करावे, त्याची मला संपूर्ण माहिती द्या. मग वडील हिमालयाने गजाननाची उपासना कशी करायची हे सांगितल्याने पार्वती खुश झाली. ती म्हणाली, हे सर्व झालं तात, पण गजाननाचा जप करण्यासाठी मला एकही मंत्र येत नाही. तो मंत्र मला आधी सांगा, मंत्रोपदेश करा. मग यावर हिमालय म्हणाले, तसे पाहिले तर श्री गणेशाचे अनंत मंत्र आहेत. त्यातला मी एक मंत्र तुला सांगतो. जो कोणी या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. प्रथम पद्यासन घालावे, इंद्रियांचे संयमन करावे आणि आपल्या इच्छेनुसार जप करावा आणि पंचाक्षर व अष्टाक्षर
मंत्राचा तितकाच जप करावा. तर पंचाक्षर मंत्राचा जप करावा. गणेशाय नमः, गणेशाय नमः, अष्टाक्षर ओम गम गणपतये नमः या मंत्राचा किमान जो कोणी 108 वेळा जप करेल सकाळ संध्याकाळ, तरी त्याच्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरात धनधान्य बरकती राहील. 28 वर्गाच्या मंत्राचा 10,000 जप करावा. अनेक मंत्र असले तरी सुपुत्री पार्वती तू मात्र एकाक्षर षडाक्षर या मंत्राचाच उपदेशाचा जप करावा. उपदेश घे. तो जप 1 लक्ष म्हणजे अर्धा लक्ष तरी अनुष्ठान करावं. शुद्ध चतुर्थी जपाला आरंभ करून 1 महिना अनुष्ठान केलेस म्हणजे तुझी सर्व मनोकामना पूर्ण होईल आणि शंकराची भेट होईल, असे हिमालयाने आपल्या पार्वती पुत्रीला सांगितले. स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कोणीही श्री गजाननाच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तरी त्यामुळे धन, पुत्र व पशुधन यांची प्राप्ती होते. जर एका मूर्तीची पूजा केली तर धन, पुत्र, पशुधन प्राप्त होते. 2 मूर्तींची पूजा केली असता जे अशक्य असेल ते शक्य होते. जर 3 मूर्तींचे पूजन केले तर राजवैभव प्राप्त होते. 4 मूर्तींचे पूजन केल्याने 4 पुरुषार्थ लाभतात. 5 मूर्तींचे पूजन केले असता सार्वभौम राजा होतो. 6 मूर्तींचे पूजन करणाऱ्याला सृष्टीची उत्पत्ती व प्रलय करणाऱ्याचे सामर्थ्य मिळते. 7, 8 व 9 मूर्त्यांची पूजा केल्यास सर्वज्ञ होऊन त्यास त्रिकाल ज्ञान असे प्राप्त होते. तसेच 10 मूर्तींचे पूजन केल्यास 33 कोटी देवी देवता सनकादिक मुनीही वश होतात. 11 मूर्तींचे पूजन केल्यास 11 रुद्राचा स्वामी होतो. 12 मूर्तींचे पूजन केल्यास 12 दैत्यावर अधिकार चालतो. 108 मूर्तींचे पूजन केल्यास त्याला कसलेही भय किंवा त्याच्यावर कोणतेही संकट येत नाही. लक्ष मूर्तींची पूजा केल्यास शेवटचा मोक्ष मिळतो. कारागृहातून मुक्तता व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांनी 5 मूर्तींचे रोज पूजन व वर्ष पूजन केल्यास महापापांचा नाश होतो. आयुष्यभर मातीच्या एकाच गजाननाची पूजा केली असता तो प्रत्यक्ष गजानन स्वरूप आणि त्याच्या दर्शनाने सर्व विघ्न नाहीसे होतात आणि त्याचवेळी गजानन स्वरूप भक्ताचे पूजन केले असता श्री गजानन प्रसन्न होतो. जरा रोगाची बाधा झाली असेल तर 3 मूर्तींची पूजा केल्याने 9 दिवसात संपूर्ण रोगाचा नाश होतो. जो कोणी या गणपतीच्या दिवसात गणपतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तर 9 दिवसातच त्याचा रोग बरा होतो आणि संपूर्ण रोगाचा नाश होतो. गणेशाची मूर्ती सुवर्णांची, रुप्याची, तांब्याची, काश्याची, मोतिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा केली तर सिद्धी लवकर प्राप्त होते. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोठ्या थाटामाटाने गणेश उत्सव साजरा करावा. रात्री गायन वादन करावे. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून षोडोपचारे गजाननाचे पूजन करावे. होम करावा. नंतर पूर्ण आहुती देऊन बलिदान करावे. मग होमाची समाप्ती करावी. होमाच्या दशांश तर्पण व तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. दाम्पत्याचे पूजन करून त्यास वस्त्रे, भूषणे व दक्षिणा द्यावी. नंतर कुटुंबातील मंडळीसह आपण प्रसादाचे भोजन करावे. सायंकाळी मंगलमूर्तीची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने जलाशयापर्यंत जाऊन त्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे. पार्वतीच्या शंकाचं निरसन हिमालयाने केले. आता विनायक व्रत कसे करावे तरीही राहिलेल्या शंकासाठी तो म्हणाला, हिमालय म्हणाला, कन्या पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीचे महत्त्व सांगतो, ते तू ऐक. एक दिवस कैलासावर सर्व गणांसह शंकर महादेव बसले होते. तेव्हा कार्तिकेने विचारले, आतापर्यंत मी माझ्या कर्णाने अनेक कथामृताचे श्रवण केले, पण मी काही तृप्त झालो नाही. म्हणून सर्व सिद्धी प्राप्त होईल असे एखादे व्रत मला सांगा. त्यावर शंकर म्हणाले, मी तुला सिद्धिविनायकाचं व्रत सांगतो, ते ऐका. या जपाला खूप काही खटपट करावी लागत नाही. होम, हवन, जप, जाप्य असे काहीही लागत नाही. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करावे. आपल्या गुरूंकडे जायचे. अर्घ्य देऊन विधीपूर्वक गुरूंची पद्य पूजा करून गजाननाची पूजा करून गुरूंकडून व्रत समजून घ्यावे. गुरूच्या तोंडून व्रतोपदेश झाल्यावर नंदी, तळे, देवालयाजवळील पुष्करणी इत्यादी ठिकाणी जाऊन स्नान करण्याआधी अंगाला आवळ्याचा कलक लावावा, आवळ्याचा रस लावावा, तिळाचा कलक लावावा, तिळाचा सुद्धा रस लावावा, तीळ लावावी. जर आपण आवळ्याचा आणि तिळाचा जर रस लावला तर सर्व पापे जळून भस्म होतात आणि मंगल स्नान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. श्रावण चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून श्रावण महिन्याची चतुर्थी तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. ब्रह्मचर्य व्रताने राहावे. गणपतीची दररोज पूजन करावे. दररोज उपास करावा. अगर एक भुक्त, नक्त आणि ऐच्छिक वृत्तीने करावे. दिवसाच्या 4थ्या प्रहरी हविष्यानांचे भोजन करावे. तर हे व्रत तुम्ही आता चतुर्थी येईल आपली, श्रावण चतुर्थी.
श्रावण शुद्ध चतुर्थी 8 ऑगस्ट तर 7 सप्टेंबरपर्यंत 1 महिना मातीच्या गजाननाची पूजा करावी। मी सुद्धा हे व्रत स्वतः केलेले आहेत। तर दररोज त्या मातीच्या मूर्तीजवळ गणेश पुराणाचं श्रवण करावं, व्हिडिओ लावून द्यावा आणि पूजा आरती धूप दीप नैवेद्य करावं आणि मनातल्या इच्छा बाप्पाला बोलाव्या, दुर्वा अर्पण करावे, लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे, मोदक लाडू घारगा अर्पण करावे। असे जर आपण पूजा केली तर अशक्य ते शक्य होईल, एवढी पॉवर आहे या व्रतामध्ये। विनायक व्रत याला असे म्हणतात। तर हे व्रत श्रावण चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत ब्रह्मचर्य व्रताने राहून गणपतीची दररोज पूजन करावे, दररोज उपास करावा। एक भुक्त नक्त आयचित वृत्तीने दिवसाच्या 4थ्या प्रहरी हवश्यनांचे भोजन करावे। षडाक्षर, चतुराक्षर, एकाक्षर, दशाक्षर किंवा द्वाक्षर यापैकी ज्याचा आपण गुरु उपासना उपदेश घेतला असेल त्या मंत्राचा लक्ष दशलक्ष जप करावा। न जमल्यास त्याच्या निम्मे जप करावा। अहोरात्री गजाननाचे ध्यान करावे। भाद्रपद चतुर्थीला 2 किंवा 4 तोळे सोन्याची मोर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची मूर्ती करावी। मखरात धान्याच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवून त्यावर तांब्याचेच तांबण ठेवावे। पात्रामध्ये पंचरत्ने घालून कलशाभोवती वस्त्राचे वेष्टन करावे। कलशाचे पूजन करून त्या कलशावर गजाननाची स्थापना करावी। द्रव्याची आहुती देऊन होम करावा। आचार्यापासून पूजन करावे। गायी, भूमी, सुवर्ण, तीळ इत्यादिकांची दाणे गुरुला द्यावी। विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी। 108 ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि समजा जर 108 ब्राह्मणांना भोजन घालता येत नसेल तर 21 ब्राह्मणांना भोजन घालावे। अन्नदान करावे। ब्राह्मणाचे भोजन झाल्यावर त्यांना विडा दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा। नंतर इतर मित्रमंडळींना इतरांना गोरगरिबांना अन्नदान करून मग स्वतः भोजन करावे, मौन स्वीकारावे। अशा रीतीने हे विनायक व्रत केले असता व्रतधारकास मुक्ती प्राप्त होते। यावर कार्तिकेय म्हणाला, हे महादेवा, हे व्रत इतर कोणी केले आहे, त्यांना ते व्रताचे फळ कसे मिळाले ते मला आता सांगा। मग महादेव म्हणाले, ऐक कार्तिकेय, कर्दम नावाचा एक सम्राट होऊन गेला। पूर्वी तो सर्व पृथ्वीचे राज्य करीत होता। एक दिवस भृगु ऋषी त्याच्याकडे गेले। त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून त्याने एक प्रश्न विचारला, हे भृगु ऋषीवर्य, मी पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते त्यामुळे मला सर्व पृथ्वीचे राज्य करायला मिळाले? त्यावर भृगु ऋषी म्हणाले, पूर्वजन्मी तू एक अतिशय असा गरीब क्षत्रिय होता। कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तू खूप उद्योगधंदे केलेस, परंतु त्यात तू असफल झाला। गरिबांमुळे बायको मुलेही तुला बोलू लागली, तुझी निंदा करू लागली। त्यामुळे वैतागून तू कोणालाही न विचारता जंगलात निघून गेला। जंगलात फिरत असताना तुला सोबरी ऋषी भेटले। तू त्यांना नमस्कार केलास। नंतर त्यांनी तुला दुःखी होण्याचे कारण विचारले। तू त्यांना तुझी परिस्थिती सांगितली। त्यामुळे त्यांनी वर गणेशाचे व्रत कर असे तुला सांगितले। मग ऋषीवर्य, हा गणेश कोण आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय आहे, कोणाचा मुलगा आहे, ते सर्व मला सविस्तर सांगा। यावर सौरभ ऋषी म्हणाले, अरे कर्दबा, ज्याच्यामुळे सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे असा तो सच्चिदानंद ब्रह्म तेज गजाननाचे स्वरूप असे सुज्ञ पुरुष म्हणतात। त्या गणेशापासून ओंकार, वेद आणि हे सारे जग निर्माण झाले। ब्रह्मदेवाने सुद्धा त्याच्या गजाननाचा एकाक्षर मंत्राचा जप केला, म्हणून तर त्याच्या सृष्टीत निर्माण करण्याचे सामर्थ्य आले। विष्णूनेही त्या षडाक्षर मंत्राचा जप केला, म्हणून त्याला सर्व सृष्टी सांभाळणे प्राप्त झाले। अशा या गजाननाचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू कर, त्यामुळे तुला सर्व सिद्ध प्राप्त होतील, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील। सोबरीने केलेल्या उपदेशाप्रमाणे तू गजाननाची उपासना कर। तेथे सौबरी ऋषीच्या आश्रमात केलीस त्यावेळी तुझ्या घरी तुझ्या बायको मुलांना सर्व सुखे मिळाली। हे गणेश पुराण कुठे जिथे बसले असणार, जिथे बसल्या जागी पण श्रवण केले तरी आपल्या कुटुंबाला पुण्यफळाची प्राप्ती होते, सर्व सुखे प्राप्त होतात। त्या मुलाबाळांचे सर्व संकटे सर्व विघ्न दूर होऊन आपल्या मुलाबाळांना बुद्धी प्राप्त होते असे भृगु ऋषींनी सांगितले। अशा प्रकारे भृगु ऋषींनी कर्दम राजाला तू पूर्वी काय केले त्याचे निवेदन केल्यावर त्याला खूप आनंद झाला। त्याने मोठ्या भक्तीने गणेशाची आराधना केली, त्यामुळे त्याला खूप सुख प्राप्त झाले। शेवटी तो गणेश लोकी गेला। शंकर पुढे म्हणाले, कार्तिकेय, गजाननाचे खूप मोठे महात्म्य आहे, म्हणून तू हे व्रत कर। हे व्रत कर भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत तर श्रावण शुद्ध चतुर्थीपर्यंत हे व्रत कर। असे हे व्रत केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात। अशा प्रकारे हे गणेश व्रत
विनायक गणेश व्रत सांगितले आणि मग गणेश व्रतापासून अशी सुखप्राप्ती झाली. त्याच्या कथा ऐकण्यासारख्या आहेत. हिमालयाने पार्वती साऱ्या कथा सांगितल्या. म्हणाल्या, मुली तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर, म्हणजे तुला तुझ्या पतीचे दर्शन होईल. तर असे हे गणेश व्रताचे महात्मे आणि विनायक गणेशाची संपूर्ण माहिती या गणेश पुराणामधली मी तुम्हाला सांगितली आहे. शरीर असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य सदैव निर्विघ्न पर. स जयती सिंधुरवदनो देवो यत पाद पंकजम स्मरणम वासरमणिरिव तमसा राशी नशयंती विघ्नाम. कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो. सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो. पुरातन काळी शौनिक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते. त्याच्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळी आली होती. त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींची मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा उपकथा सांगत असत. त्या ठिकाणी सूतांनी 18 महापुराणे सांगितले. पुराणे ऐकून समाधान झाले नाही. ऋषी सुतांना म्हणाले, आपल्याला आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या अमूल्य वक्ता दुर्लभ आहे. आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला. तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो, आम्ही धन्य झालो. तेव्हा अशाच काही पुराण कथा सांगा की ज्यामुळे जन्माचं सार्थक होईल. त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशील आणि बुद्धिवान आहात. तुमच्या प्रश्नामुळे मला उत्साह होतो, आनंद होतो. अशा श्रोत्यांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल. आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली. त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे. या उपपुराणात नरसिंह, नारदीय, गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत. त्यापैकी तुम्हाला मी गणेश पुराणाची कथा सांग. हे पुराण मृत्यू लोकात ऐकायलाही मिळत नाही. 4 मुखींचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही. तिथं मी गणेशाचे महात्मे काय सांगू शकणार. सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश श्री गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात. श्री गणेशाच्या आज्ञेनेच पंचमहाभूते आपापली कार्य पार पाडतात. तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो, आपण ती मनापासून ऐकावी. श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगु ऋषींनी सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले. प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगते, ते ऐका. पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला. तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती. चतुरंग सैन्य त्याच्याजवळ होते. बृहस्पतीसारखी त्याची बुद्धी होती. अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो समाशील राजा होता. सोमकांताकडे विद्याधीश, रूपवान, क्षेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते. ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते. तसेच ते राजकारणात कुशल होते. त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून आपला राज्य विस्तार केला होता. सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता. सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी ही खूपच रूपवती व पतिव्रता होती. अतिथीचे स्वागत करणारी अशी धर्मशील होती. सोमकांत सुधर्म यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा होता. त्याच्या अंगी 10 सहस्र हत्तीचे बळ असलेला तो बलशाली होता. हुशार, प्रधान आणि राणी राजापुत्रासह मोठमोठे यज्ञ याग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले. पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसू लागला. पूर्वकर्माचं फळ होतं. हे पूर्वी केलेल्या जन्माचं चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट लाभते. कर्माचे फळ वाईट असो वा चांगले ते भोगावेच लागतात. कुष्ठरोगाच्या त्रासाने असो वा चांगले ते भोगावेच लागते. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला होता. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलवले. त्यांनी आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्मीचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाटेला आलाय. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात. पूर्वी जन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला. या जन्मात तरी मी काही वाईट कृत्य केलेले नाही. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले. भगवान शंकराची अखंड भक्ती केली. वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधी द्रव्याने स्नान करणाऱ्या या शरीराला अशी दुर्गंधी काय यावी असे सोमकांत म्हणत होता. त्यामुळे मला जीवन अगदी नकोसे झाले आहे. अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे, हेमकंठाला गादीवर बसवून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवेन, मनुष्य जन्माचे सार्थक करेन. असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली, परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने राजा सोमकांत शुद्धीवर आला. हेमकंठाला गादीवर बसवून नंतर प्रधान
बलिप्रदानही राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाले. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चाललात, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही, मीही तुमच्या बरोबर येतो. हे ऐकून सोमकांताला आपल्यावर सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे, म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा पुत्र असे शास्त्रात सांगितले. म्हणून मी आणि सुधर्मा आम्ही दोघीच वनात जाणार आहे, अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. सूत पुढे म्हणाले, सोमकांत, राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण प्रथम करावे, नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी, त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी, नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतन प्रार्थना करावी. गणेश पंचायतन कोणते कोणते आहेत? जो कोणी रोज सकाळी उठून अंघोळ करून शुचिर्भूत होऊन गणेश पंचायतनाची 5 नावे सुद्धा घेतली तरी त्याचा सर्व संकटाचा नाश होतो, मुलाबाळांचे संरक्षण होते. घरातील जे सर्व कोणी व्यक्ती आहेत, आपल्या घरातले जेवढी फॅमिली आहे त्या फॅमिलीवर सुद्धा संकट येत नाही, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. तर गणेश पंचायतन कुठली आहे तर ते नक्की श्रवण करा. मी हळूहळू बोलते, तुम्ही पण जर श्रवण करत असणार तर माझ्या मागे बोला, म्हणजे तुम्हाला गणेश पंचायतन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. हे 5 नावं जो कोणी घेतो त्याच्या सर्व संकटाचा तर नाश होतोच, पण जे जिथं जातात तिथे त्यांना विजय, यश, कीर्ती, मान सन्मान वाढवतो, धनधान्यामध्ये वृद्धी होते, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, आपल्या मुलांची प्रगती होते. तर गणेश पंचायतन सर्वप्रथम पहिले गणपती, दुसरे शंकर, तिसरे विष्णू, चौथे दुर्गामाता, 5वे सूर्य, यांना गणेश पंचायतन असे म्हणतात. जो कोणी या 5 नावांच्या श्रवण मात्र पठन मात्र सर्व संकटे आणि सर्व पापे नष्ट होतात. तर सकाळी उठून रोज हे 5 नावं घ्यायची, त्यानंतर ही 5 नावे सुद्धा घ्यायची. या 5 नावांसोबत अजून 5 नावं जर तुम्ही श्रवण केली तर तुम्हाला यथकिंचित सुद्धा पाप लागणार नाही. तर कुठले 5 नावं आहेत? सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी या 5 नावाचे स्मरण मात्रे सर्व पापे नष्ट होतात. सीता श्री प्रभू रामाची पत्नी, तारा, अहिल्या, मंदोदरी अशा ज्या 5 नावं सीता, तारा, अहिल्या, मंदोदरी, सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तर अशा या 5 नावांचे स्मरण मात्रे सर्व पापे नष्ट होतात. एका वहीवर लिहून घ्या, रोज सकाळी बोलायची. तर अशी ही 5 नावे आहेत ज्यांची आपण रोज उपासना करतो, त्या देवतेचे ध्यान करतो. मानस पूजा करावी, नगराच्या नैऋत्याला जाऊन आपल्या प्रार्थविधी करावा, दात घासून तोंड धुवावे, गार पाण्याने स्नान करावे, नंतर वेदपठन, होम, तर्पण, बलिप्रदान आणि अतिथीचा सत्कार करावा, पंचमहायज्ञ करावे, नंतर ब्राह्मणांसह अतिथी भोजन करावे, दुपारी पुराण, इतिहास, शास्त्रे ऐकावी, दुपारी कोणीही निंदा नासलती करू नये, दुपारी झोपू सुद्धा नये, पुराणे चांगले श्रवण करावे, त्याच्याने सुद्धा सर्व पापे नष्ट होतात. दुसऱ्यांची निंदा करणे याने नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात, नरकाचे द्वार उघडे राहतात. म्हणून दुसऱ्यांची निंदा करणे, दुसऱ्यांना दोषी ठरवणे, दुसऱ्यांचा आपली गलती नसून दुसऱ्यांची गलती दोषारोपण करणे, त्याला सुद्धा नरक यातना भोगावे लागतात. खूप मोठे पाप लागते. दोषारोपण कधीही करू नये, दुसऱ्याला त्रास न देता परोपकार करावे, स्वतःची स्तुतीही कधी करू नये. तसेच गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्षण, भक्षण, परस्त्री सेवन ही निंद्य कर्मे कधीही करू नये. असत्य कधी बोलू नये, खोटे बोलणे सुद्धा पाप लागते. सज्जनांचे पालन करावे, दुर्जनांना दंड द्यावा, दीन दुबळे, आंधळे, अपंग यांचे रक्षण करावे, गुन्हेगारांना शिक्षा करावी, तर अशी मदत करावी. आता मी जो माझा यूट्यूबचा हा थोडा काही कथा मी तुम्हाला जी सांगते त्याच्यातला थोडा पैसा, माझी इच्छा अशी आहे की अनाथ आश्रममध्ये जे मुलं आहेत त्यांना दान धर्म करू. या अन्नदान जलदानामध्ये थोडा पैसा लावू, म्हणजे अन्नदान आणि जलदान केल्याने आपले सर्व पापांचे तर नाशच होते, त्याशिवाय अन्नदानाने धनामध्ये सुद्धा वृद्धी होते आणि आपले पुण्यकर्माचा वाटा जास्त होतो. तर या व्हिडिओच्या शेवटीमध्ये मी स्कॅनर लावून देईल, ज्यांना 1 रुपया टाकायचा असेल त्यांनी 1 रुपया त्या अनाथ आश्रमच्या मुलांसाठी तुम्ही देऊ शकतात. नाही तर असं काही नाही, तुम्ही जशी माझी कथा ऐकतात, कमेंट्स करतात, जशा खूप गावांच्या तुमच्या लाखो गावांच्या कमेंट्स येतात तशाच कमेंट्स तुम्ही चालू द्या. तर अशा या
दुर्जनांना, दीनदुबळ्यांना, आंधळ्यांना, अपंग यांचे रक्षण करावे आणि अन्नदान जलदानामध्ये मदत करावी. जे आपल्याला समजत नसेल ते सुयज्ञांना विचारावे. विश्वास कोणावरही ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे. आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा. जो कोणी दान धर्म करतो त्याच्या धनामध्ये वृत्ती होते. त्याचे जे पितर नरकात पडले असेल ते नरकामधून पितर बाहेर येतात. पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणून दान धर्म करण्यामध्ये मागे कधीच नाही राहावे. तर आपल्याने यथाशक्ती जे असेल, आपल्या जर फुलची पाकळीसुद्धा मनाने, श्रद्धा आणि मनाने जर आपण अर्पण केली म्हणजे आपल्या सर्व समस्यांचा नाश होतो. सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. हे जर राजाचे डोळे आहेत तर दूध हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधी मागे पुढे पाहू नये. लोकनीतीने वागावे. केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच ध्यानात ठेवावे. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट किंवा सुख मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर पडता कामा नये. काम, क्रोध, मत्स्य, गर्व, लोभ, अहंकार हे सहा शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. जो आपल्या शरीरातून काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार शरीरामध्ये जो ठेवत नाही तो पुऱ्या तिन्ही लोकांना जिंकू शकतो. म्हणून कोणाशी द्वेष करावे नाही, कोणाशी क्रोध करावे नाही, कोणाचा मत्सर करावा नाही, कधी अहंकार मीपणा करावा नाही, रजोगुण कधी करावा नाही. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण 3 गुण आहेत. तर रजोगुण कोणामध्ये होते? ब्रह्मदेवामध्ये. तमोगुण शिवशंकरामध्ये. सत्वगुण विष्णू भगवानांमध्ये. तर विष्णू भगवान म्हणून हे जगतचे पालनकर्ता निवडले गेलेले आहे. सृष्टीचे ज्या वेळेस यज्ञ सुरू केला होता ऋषी मुनींनी असे सांगितले होते की या तिघी देवतांची परीक्षा घ्यायची. तर ऋषींनी ज्या वेळेस भृगु ऋषी हे खूप मोठे ऋषी होते, त्यांनी तपस्या म्हणजे त्यांनी परीक्षा घेण्याचे ठरवले. तर त्या परीक्षामध्ये म्हणून निवडले गेले होते आपले विष्णू भगवान. तर ती पण खूप मोठी कथा आहे. तर मी तुम्हाला म्हणजे जेव्हा का वेळ भेटेल तेव्हा सांगेल. पण ती शॉर्टकटमध्ये रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण याचं थोडंसं शॉर्टकटमध्ये 1-2 मिनटाचं मी तुम्हाला समजून देते तरी पण. तर ज्या वेळेस भृगु ऋषींनी पृथ्वीचे पालन सृष्टीसाठी निवडले गेलेले होते. तर ज्याला जे आवडेल ते करायचे पहिले अगोदर, ज्याला जसं वाटलं तसं करायचे. तर भृगु ऋषी म्हणाले की ह्या सृष्टीची आता निर्मिती झाली, सृष्टी जलमय झालेली होती, सृष्टी आता पहिल्यांदा आपण रचना करतो आहे. तर याच्यासाठी कोण निवडले जाणार? तर त्यासाठी भृगु ऋषींनी परीक्षा घेण्याचे ठरवले. तर भृगु ऋषी हे पहिल्यांदा ब्रह्मलोकामध्ये गेले. तर ब्रह्मलोकामध्ये सर्व देव वगैरे सर्व बसलेले होते आणि ब्रह्मदेव सुद्धा म्हणजे राजाच्या सिंहासनावर बसलेले होते. भृगु ऋषी हे आले अचानक आणि त्यांनी कोणाला नमस्कार न करता डायरेक्ट खुर्चीवर बसून गेले. ब्रह्मदेवाला खूप राग आला. ब्रह्मदेव म्हणाले, हे भृगु, तुला काही अक्कल आहे का? तुला काही समजत नाही का? तू मला नमस्कार न करता तू डायरेक्ट खुर्चीवर बसला. त्यावेळेस भृगु ऋषी म्हणाले, हे ब्रह्मदेवता, मी तर तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो, कारण की तुझ्यामध्ये कोणते गुण आहे या सृष्टीच्या पालन करता निवडल्या जाणाऱ्यासाठी मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. तर तुझ्यामध्ये तर राजासारखे गुण आहे, तू तर राजासारखा मला बोलत आहे, तर तू या सृष्टीचा पालन करता निवडला जाणार नाही. तर तू या सृष्टीकरता पालन करता तू निवडला जाणार नाही, कारण की तुझ्यामध्ये रजोगुण आहे आणि या सृष्टीमध्ये या भूलोकावर तुझी कोणी पूजासुद्धा करणार नाही. जो कोणी तुझी पूजा करणार नाही, कारण की या भूलोकामध्ये तुझं एक मंदिरसुद्धा राहणार नाही. म्हणून आज पण या भूलोकावर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे, कारण त्याच्यामध्ये रजोगुण होता. नंतर भृगु ऋषी गेले शिवशंकराजवळ. तर शिवशंकर म्हणजे शिवलोकामध्ये तर शिवजी हे पार्वती मातेसोबत त्यांच्या शयनकक्षामध्ये बसलेले होते, गप्पा मारित होते. आजूबाजू जे सेवक उभे होते त्यांनी भृगु ऋषींना रोखलं. भृगु ऋषींनी त्या सेवकांचं न ऐकता डायरेक्टमध्ये त्यांच्या शयनकक्षेत गेले. पार्वती माता हे शिवशंकराजवळ बसलेली होती, तर ते लाजून दूर सावरली. तर शिवशंभूंना शिवाला खूप संताप आला, क्रोध आला की हे काय आहे तुझं भृगु, तर तुला काही समजत नाही का? तुला काही अक्कल आहे का? शयनकक्षामध्ये कोणाला न विचारता, कोणाला न सांगता डायरेक्ट आमच्या शयनकक्ष
कक्षामध्ये आला, तुला लाज नाही वाटत का? तर त्रिशूल त्यांच्या अंगावर म्हणजे त्यांचे शिर तोडण्यासाठी त्यांनी असं वर केलं, तर म्हणजे त्यांच्यावर हात उगारला. तर भृगु ऋषी म्हणाले की हे शिवशंकर, हे शंभू, मी तर तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. तुझ्यामध्ये तर तमोगुण आहे, तू तर तमोसारखा बोलतोय, अहंकार आहे तुझ्यामध्ये. तर तुझ्या या भूलोकावर तुझ्या पूर्ण अवताराची कधीच पूजा होणार आणि तुझी फक्त लिंगाचीच पूजा होईल. म्हणून आज पण या पृथ्वीवर भूलोकावर म्हणजे आज पण पूर्ण अवताराची शिवशंकराची एक पण मूर्ती नाही आहे. प्रत्येक ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग हे लिंगांमध्ये अवतरित झालेले आहे प्रभू. तर हे भृगु ऋषीच्या श्रापामुळे शिवशंकराला श्राप लागलेला होता. देवांना सुद्धा श्राप म्हणजे सुटला नाहीये, तर आपण मानव जातीचे कुठे लागले? तर शिवशंकराचं एक पण पूर्ण अवतारामध्ये मंदिर नाही आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंग जे आहे तर ते लिंगां रूपांमध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंग सौराष्ट्र सोमनाथांचं, श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैनियम, महाकाल, ओंकार, ममलेश्वरम, परल्यम, वेदनाथांचं, डाकिनियम, भीमशंकरम, सैतबंदे, रामेश्वरम, नागेश्वरम, दारुकाबने, वाराणसी, विश्वेश्वर, त्र्यंबकम, गौतमी तटे, हिमालय तु, केदारम, कृष्णेश्वर, शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर सप्त जन्म कृतम पापस्मरण विनयशती. तर हे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत तर ते लिंगांमध्ये आहे, पूर्ण अवतारमध्ये नाही आहे, फेसमध्ये नाही आहे. तर भृगु ऋषीच्या श्रापामुळे शिवजीला पण पूर्ण अवतार या भूलोकावर करण्यात नाही आला. तर तिसरा जो आहे तर सत्वगुण. तर आता सत्वगुणाचा तुम्हाला आशय आणि स्पष्ट अर्थ सांगते. तर मग भृगु ऋषींना खूप संताप आला. भूलोकावर ब्रह्मलोकात गेले तर ब्रह्मदेवाने माझा अपमान केला, शिवलोकात गेलं तर शिवलोकामध्ये माझा अपमान झाला, तर विष्णू लोकामध्ये वैकुंठ लोकात जाईल तर विष्णू कोणता माझा मान सन्मान करणार आहे? तर तिथं पण माझा अपमानच होईल. त्यांच्या डोक्यामध्ये खूप काही क्रोध भरलेला होता. म्हणजे काहीच त्यांना समजत नव्हतं की माझा आता इथं मान सन्मान होईल की नाही. एकदम संतापामध्ये ते वैकुंठ लोकामध्ये क्षीरसागरात गेले आणि वैकुंठ लोकात जात होते. तिथं माता लक्ष्मी विष्णू भगवानांचे सतत पाय चेपित राहतात, पाय दाबीत राहतात. जो कोणी स्त्री आपल्या नवऱ्याचे पाय चेपते, पाय दाबते, त्याला लक्ष्मीची कधीही कमी होत नाही. म्हणून माता लक्ष्मी जवळ एवढं धन आणि धान्य आहे आणि आपण सुद्धा नित्यसेवा माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीसाठी करत राहतो. तर मंगळवार आणि शुक्रवार जो कोणी आपल्या नवऱ्याचे नुसते 2 मिनिटं 5 मिनिटं काढून पाय दाबेल त्याला लक्ष्मीची कधीच कमी राहणार नाही, असे स्वतः लक्ष्मी पुराणमध्ये सांगितलेले आहे. तर आता भृगु ऋषी हे क्षीरसागरामध्ये वैकुंठ लोकामध्ये क्षीरसागरामध्ये गेले. तर माता लक्ष्मी पाय चेपत होती भृगु. तर त्यांचा जो विष्णू भगवानांचा जो अवतार आहे म्हणजे ते मस्त छान असे डोक्याला एक हात लावलेला, लांब पाय घातलेले, माता लक्ष्मी छान त्यांचे पाय चेपित आहे. डोळे त्यांचे अर्धे उघडे अर्धे बंद असे मंद मंद होते, चेहऱ्यावर स्माईल होती. भृगु ऋषींना असं वाटलं की विष्णू माझ्याकडे बघत आहे. अर्धे डोळे उघडे आहेत आणि अर्धे बंद आहेत. त्यांनी आव बघितला नाही, ताव बघितला नाही, सीधा एक त्यांचा जो लाथ आहे, त्यांची पाय आहे, त्यांनी श्री वक्षस्थलावर मारून दिले. त्यातच वक्षस्थलाबरोबर लाथ मारताच बरोबर विष्णू भगवानांनी त्यांचा जो अंगठ्याचा उजव्या पायाचा जो अंगठा आहे त्यांनी तो ब्रह्मांड जे होतं त्यांच्या पायामध्ये जे अंडकोश होतं त्यांनी ते अंगठा धरून दाबला आणि तो अंड फोडून टाकलं. त्याबरोबर भृगु ऋषी एकदम असे म्हणजे एकदम अवस्थेत की माझ्याने काय झालं असं हे की मी विष्णू भगवानांच्या श्री वक्षस्थळावर लाथ मारून दिली. तर त्यांना खूप त्यांचे आत्मग्लानी झाली, पछतावा झाला आणि मग विष्णू भगवान म्हणाले की भृगु ऋषी तुम्हाला नमस्कार माझा, तुम्हाला लागलं तर नाही, तुमच्या पायाला वेदना तर नाही झाल्या. हे आश्चर्यचकित शब्द ऐकून भृगु ऋषींजवळ शब्दच नव्हते. ते म्हणाले की तुम्ही कोणत्या कामासाठी माझ्याकडे आल्या? त्या भृगु ऋषी म्हणाले की मी या भूलोकी या म्हणजे सृष्टी पालन करता, कोण आपल्या सृष्टीचं पालन करता, सर्व लोक जी सेवा करतात, आराधना करतात, ज्याला पटलं त्याच्या मनमर्जी काम चालू होतं. तर मला असं वाटलं की ब्रह्मा विष्णू आणि महेशमध्ये म्हणजे कोणामध्ये सत्व पालन आहे, कोणामध्ये सृष्टीचे पालन करता निवडले जाणार आहे, त्याच्यासाठी मी तुमची परीक्षा तिघांची घेण्यासाठी आलेलो होतो. तर ब्रह्मलोकामध्ये तर रजोगुण आहे आणि शिवशंकरामध्ये शिवशंभूमध्ये तर तमोगुण आहे. तर आता सत्वगुण कोणामध्ये आहे? तर मी ती परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तर मला माफ करा, मी तुमच्या वक्षस्थलावर लाथ मारली, तुम्ही माझ्या पायाचा अंगठा अंगठ्यामध्ये जे ब्रह्मांड होतं, जे ब्रह्मकोश होतं, तुम्ही ते तोडून ते फोडलं आणि माझे डोळे उघडले. त्यासाठी मला क्षमा करा, मी सृष्टीचे पालन
करता निवडण्यासाठी आलो होतो. तो तुमच्यामध्ये सत्वगुण आहे, तुम्ही सृष्टीचे पालन करताय. तर जो कोणी तुमची सेवा करेल त्याला धन, यश, कीर्ती, मान, सन्मान मिळेल. दरिद्रता त्याच्या घरात कधीच राहणार नाही. 7 जन्माची दुःख दारिद्र्य त्याचे दूर होईल. त्याच्या घरात धनाचे भंडार भरलेले राहतील, असे भृगु ऋषींनी विष्णू भगवानांना सांगितलं. आणि विष्णू भगवान या सृष्टीचे पालन करता निवडले गेले. 10 अवतार विष्णू भगवानांचे आहेत. स्वामी समर्थ त्यांचे अवतार आहे. गुरु जे आपले दत्तगुरु त्यांचा अवतार आहे. असे भरपूर अवतार जे 10 अवतार आहे त्याची पण मी तुम्हाला कथा सविस्तरपणे सांगेल. तर 10 अवतार कसे आहे आणि 10 अवतारांची कशी पूजा करायची संपूर्ण मंत्र स्तोत्रसहित मी तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशल देईल. पण आता या गणेश पुराणामध्ये जेव्हा सत्वगुण, रजोगुण असे ज्या वेळेस आलं त्यामुळे काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार, लोभ, अहंकार हे 6 शत्रूंवर जर टॉपिक आला म्हणून तुम्हाला माझा हा टॉपिक थोडा मला सांगावा लागला. कारण की तुम्हाला पण माहिती असायला हवं की गोष्ट काय की सृष्टीचे पालन करता आपण विष्णू भगवानांना निवडले गेले. तर का निवडले गेले त्यामागचा हा उद्देश मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेला आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेल आणि आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. तर असे सृष्टीच्या पालन करता विष्णू भगवानांना निवडले गेलेले आहेत म्हणून त्यांच्यामध्ये सत्वगुण आहे. पण हे निवडले तर गेले पालन करता, पण माता लक्ष्मीला खूप क्रोध आला, इतका क्रोध आला की त्यांनी भृगु ऋषीला श्राप दिला. तर त्यांनी भृगु ऋषीला का श्राप दिला की ज्या वक्षस्थलावर जिथे माझे विष्णू भगवानांच्या हृदयामध्ये माझे लक्ष्मी पदकमल स्थापित राहतात, हमेशा विराजमान राहतात. आज पण तिरुपती बालाजीमध्ये श्री वक्षस्थल जे चिन्ह आहे माता लक्ष्मीची हृदय लक्ष्मी चंदनाची, आज पण तिला धनत्रयोदशीचे एकादशीच्या दिवशी रमा एकादशी येते तर तिरुपती बालाजीमध्ये तिकडे जातात दर्शनाला आणि घरी धनत्रयोदशी साठी ती हृदय लक्ष्मी चंदनाची घरी येऊन तिची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिची पूजा करतात आणि ती लक्ष्मीचे पावले आपल्या लॉकरमध्ये ठेवतात की आपल्या लॉकरमध्ये धनधान्याचा साठा भरलेला असो. त्याची पण मी तुम्हाला कथा सांगेल एका दिवशी. तर अशा ज्या मेन कथा आहेत त्या नक्की सांगेल तुम्हाला. तर त्या वक्षस्थलाची आज पण पूजा करतात. माझ्याकडे पण ते वक्षस्थल जे श्री विष्णू भगवानांचे जे आहे वक्षस्थल चंदनाचे मेन तिरुपती बालाजीचे, तर ते माझ्याकडे पण आहे. तर मी त्यांची पण पूजा करते. तुम्हाला एखाद दिवशी तो व्हिडिओ पण बनवेल आणि कॅमेरा व्हिडिओ दाखवेल की कसे वक्षस्थल आहे, कसे पदकमल आहे माता लक्ष्मीचे जे तिरुपती बालाजीमध्ये जे विष्णू भगवानांच्या हृदयामध्ये राहतात. ते हृदय मध्ये माता लक्ष्मीची पावले कशी उमटलेली राहतात. ते सकाळ उठून ते हृदय चंदनाचे जे लक्ष्मी पावले रोज सकाळी तिथे उमटलेले राहतात तर ते तिथून जाऊन आणायचे. ते केव्हा आणायचे? रमा एकादशीच्या दिवशी आपल्याला घरून या तिथं दर्शन घेऊन ते 5 दिवस जे राहतात तर त्या 5 दिवसात आपल्याला आणायची राहते. तर अशा या वक्षस्थलावर लात मारल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित झाली आणि त्यांनी भृगु ऋषीला श्राप दिला की जो कोणी ब्राह्मण तुमची म्हणजे आजच्या म्हणजे तुम्ही विष्णू भगवानांच्या हृदयावर लात मारली, हे ब्राह्मण देवता होते, तर हे ब्राह्मण दरिद्र हो जाओगे. काय सांगितलं आहे माता लक्ष्मीने की जे पण या भूलोकावर आहेत ब्राह्मण सर्व दरिद्रीत राहतील. आणि सर्व कथांमध्ये काही पण कथा निघाली, कुठलीही कथा तुम्ही बघून घ्या, एक ब्राह्मण होता, असं होता, तो खूप दारिद्र्य होता, असंच नेहमी येतं. तुम्ही पण ऐकलं असेल खूप कथांमध्ये. तर माता लक्ष्मीने श्राप दिलेला आहे ब्राह्मणांना की ते दरिद्री हो जाओगे. का की त्यांच्या वक्षस्थलावर विष्णू भगवानांच्या लात मारली आहे. तर या श्रापेमुळे ब्राह्मण आज पण दरिद्रता आहे, दरिद्री राहतील आणि विद्या बेचतील तेव्हाच त्यांना धन देतील. तर ते कथा करतात, कुठं मंत्रस्तोत्र करतात, कुठं कोणाची पूजा राहिली, कुठं पूजा पाठ करतात. तर आपण जी दक्षिणा देतो तर त्यांची ती कमाई, त्यांचं जे कमाईचं साधन आहे, त्यांचं जे पोट भरण्याचं साधन आहे, जे शिदाट आपण देतो त्यांचे जे पोट भरण्याचे साधन आहे तर ते हे ब्राह्मण दक्षिणा आपण देतो आणि ते त्याचे निदर म्हणजे त्यांचं जे पालन करतात ते त्यांचे जे दिवसभराचं त्यांचं जे संचालन आहे कसं करायचं आणि मुलाबाळांचं पोट कसं भरायचं तर विद्या बेचून ते त्यांच्या मुला बायका
चं पोट भरून, स्वतःचं पोट भरून विद्या बेचून धन कमवतात. तर ते त्यांची विद्या बेचतात, म्हणजे पूजा पाठ करतात आणि आपण त्यांना दक्षिणा देतो. तर ही विद्या बेचतील तेव्हाच त्यांना धन प्राप्ती होईल. मध्ये मध्ये हिंदी वर्ड येतात. इकडे मी बऱ्हाणपूरला राहते, मी पण हिंदीच लँग्वेज बोलते, पण मराठी पण माझं थोडं मराठीचं शिक्षण झालं आहे, पण आता 25 वर्षापासून मला हिंदीत बोलायची आदत झाली आहे. तर हिंदी वर्ड येतात, तुम्ही थोडं समजून घ्यायचं. तर विद्या विकतील आणि तरच त्यांना धन प्राप्ती होईल. आता माता लक्ष्मीने असं सांगितलेलं आहे. म्हणून या भूलोकावर ब्राह्मणांची अशी परिस्थिती आहे. तर ह्या 3 रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण अशा 3 जणांची परीक्षा घेण्यात आली. त्याच्या सृष्टीचे पालन करता विष्णू भगवान निवडले गेलेले आहे. म्हणून काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे 6 शत्रू आपल्या शरीरामध्ये नको. तर जो कोणी आपल्या शरीरात हे 6 शत्रू ठेवतात तो खूप दारिद्र्य राहतो. त्याच्या घरात कधी धन म्हणजे राहतच नाही. म्हणून आपल्या शरीरातून कोणी आपल्याशी कसं पण वागो, तू त्याचं कर्म करतो. कर्म कधी पिछा सोडत नाही. एक लक्षात ठेवा, कर्म कधी पिछा सोडत नाही. तर कर्म हे बरोबर आपण तू शब्द पण बोलला ना, तो आपल्या पदरी रिटर्न वापस येतो. म्हणून कोणाला तू शब्द, कधी कोणाला दोषारोपण, कधी कोणाची चुगली, कधीच काही मत्सर कधी करायचा नाही. कोणाचं समोरच्याचं खूप काही मोल आहे, खूप काही त्याच्याजवळ पैसा आहे, तो लोभ कधी करावा नाही. आपल्या कष्टाचा 1 रुपया जो राहतो, आपण जे कष्ट करतो, जो आपल्या 1 रुपया आहे, ते खूप मोठ्या 1 रुपयात आपण खूप काही जणांना आपण दान धर्म करू शकतो. आपल्याला एवढं कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणून काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार 6 शत्रू, राजकीय डाव जे सांगितले आहे. आता गणेश पुराणामध्ये एवढे टॉपिक निघाले, खूप काही टॉपिक निघतात. त्याच्यावर मला असं वाटतं की खूप काही कथा तुम्हाला सांगाव्या, पण वेळ कमी असल्यामुळे माझ्याजवळ पण घरात जॉईंट फॅमिली आहे. माझी मुलगी डेंटिस्ट डॉक्टर आहे, आता MDSची एक्झाम देत आहे. मुलगा B फार्मसीचं करत आहे. सासू सासरे, दिराणी, तिचे 2 मुलं, 10 जणांची फॅमिली असून एवढा मी म्हणजे मला 2-3 वाजतात घरातले सर्व काम करून, रात्रीचे 1 वाजतात, सकाळी पगेच 5 वाजता उठून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं माझं कार्य चालू राहतं. जेवढं माझ्याने होतं तेवढ्या कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खूप काही कथांचा भंडार आहे माझ्याजवळ, पण वेळ मला भगवंत एवढा वेळ दे की समय माझा संपेच ना. मला खूप टाईम राहून तुमच्यापर्यंत कथा पोहोचव, मी हे देवाला, श्री गणेशाला प्रार्थना करते. तर वेळ जर भेटला तर खूप कथांचे भंडार मी तुम्हाला सांगेल. म्हणून माता लक्ष्मी वैकुंठ लोक सोडून भूलोकावर कोल्हापूर महालक्ष्मी येथे निवास करत आहे. तर या भृगु ऋषीच्या कारणाने दोघं अलग झालेले आहेत आणि दुसरं लग्न विष्णू भगवानांना करावं लागलं होतं. त्या अवतारामध्ये, त्रेतायुग अवतारामध्ये, तर विष्णू भगवानांनी म्हणजे 2 लग्न म्हणून पद्मावती माताशी त्यांनी लग्न केलेले होते. तर ती खूप मोठी कथा आहे, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. तर म्हणून महालक्ष्मी माता कोल्हापूरमध्ये आज पण निवास तिथंच आहे. कोल्हापूरम चालल्या गेल्या वैकुंठ लोक सोडून. तर तिथं इतकं तांडव सुरू झालं, जिथे महालक्ष्मी नाही तिथे दरिद्रता येऊन गेली जिथे. तर असं होऊन गेलं अगदी वैकुंठ लोक की दरिद्रताचा वास होऊन गेला. खूप भांडणं चालू झाली, कोणी कोणाचं ऐकत नव्हतं. म्हणून या ब्राह्मणामुळे, भृगु ऋषींमुळे माता लक्ष्मी विष्णू भगवानांना सोडून गेलेली होती. तर आज पण तिथे भूलोकावर महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये वास करते आणि सृष्टीचे पालन करता विष्णू भगवानांना निवडलं गेलेलं आहे. तर अशी ही कथा छोटीशी नाही, थोडी जास्तच मोठी झाली, त्यामुळे सॉरी तर मोठी झाली तर माफ करावे. तर टॉपिक निघाला म्हणून मला बोलावं लागलं हे गणेश पुराणाचे अध्याय सोडून. तर असे खूप छान गोष्टी आहेत की तुम्हाला पण खूप आवडतील काही विषयांवर. जर टाईम वेळ भेटला तर मी नक्की सांगत जाईल तुमच्यापर्यंत. तर हे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकांचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवने किंवा चैत्य यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नये. गुप्त गोष्ट कधीही स्त्रियांना सांगू नये. गुप्त गोष्ट का स्त्रियांना सांगू नये याच्यावर पण एक कथा आहे, तर ती पण मी नक्की तुमच्यापर्यंत पोचवेल. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे आपण वर्तन करावे.
अशा प्रकारे आपल्या मुलांना हेमकंठाले सोमकांत राजाने उपदेश केला. 3 प्रधानांना म्हणजे विद्याधीश, रूपवान, शेमकर यांना बोलवून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितले. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रण दिले. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानांना मुळाची काळजी घेण्यास सांगितले. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितले. पुढे सूत म्हणाले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. ते झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दानधर्मही केला. हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंतांचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावाची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्याचा दिवस उजळला. पूर्वजन्माच्या भोगाने दुःखी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघालेला पाहता जनतेला खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योगधंदे जागेवर ठेवून विरहाने राजामागे जायला तयार झाले. हेमकंठाचे डोळे भरून आले. मात्यापितांचे विरह त्यालाही सैन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागला. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजाजनो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने मागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, म्हणजे मला खरे समाधान मिळेल. त्यावर प्रजातील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता, सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्हीही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय काय आकाशाला शोभा आहे? मग तुमच्याशिवाय या राज्यालाही शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. या भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत. त्यापैकी कोणत्या तरी एका पवित्र तीर्थी जाऊन तीर्थस्नान केले की तुमची कांती पूर्वीप्रमाणेच परत येईल. मग आपण पुन्हा सर्वजण नगरात येऊ. सर्वांचे सोमकांत राजाने हे सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीस परत जायची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कदाच झाला नाही. आता तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालू? मला तर तुमच्याशिवाय हे जीवनसुद्धा नकोशे वाटत आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणार नाही म्हणून तुला धर्माचा, नीतीचा आणि कर्तव्याचा पूर्वीच उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. रामानेही राज्याचा त्याग केला आणि तो वनवास गेला. रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तू ही माझी आज्ञा मान आणि परत जा. 5 प्रधानांपैकी 3 तुझ्या बरोबर घेऊन जा. त्याच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. हे पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. आता तू त्याचे पालन कर. आणि तू तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यास तू कसूर केलास असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालो तर परत राज्यात येणारच. सोमकांताचे असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ प्रधान हे सर्व जनता नगरीकडे जायला निघाले. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठानेही आपल्या सेनेसह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली व तो राजाकडे निघाला. सूत पुढे सांगत होते, नगरीत जाते वेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले. तिला साष्टांग दंडवत घातले आणि म्हणाला, आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस. निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला. अगं, तुमच्या बरोबर राहून जे सुख समाधान मला मिळेल ते गादीवर बसून नाही म्हणणार. मुलाचे बोलणे ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा, तू उगीचच आग्रह करू नकोस. महाराजांना कितीही दुःखविरह होऊ दे, ते त्यांच्या निश्चयापासून अजिबात ढळणार नाही. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा समजून परत मागे जा. तुला सोडून जाताना मला काही आनंद होत नाही, परंतु पतिसेवा हा पतिव्रता धर्म आहे म्हणून मी वनात जात आहे. मग मात्र आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकार्याबरोबर नगरात परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही आनंदित झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंधित जल रस्त्यावर शिंपले, गुड्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार दिले. मातृपितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशाप्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले महाराज, ऋषींनी विचारले. सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत आला. तिकडे सुधर्मा, सोमकांत आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघा प्रधानांबरोबर निबिड वनात जाऊ लागले. जसे काही वनवासाला प्रभू श्री राम सह सीता जात आहे तसे भासत होते. जोगेही परस्परांना विचारून सर्व काही करत मजल दरमजल करीत एकामागून एक वने ती पार करीत होते. ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठ्या मोठ्या मगरी आणि कासवे होती. जंगलामध्ये देवदार, तमाल, बकुळे, पिंपळ, फणस, जाम, नीम वगैरे अनेक घनदाट वृक्षांची दाटी होती आणि त्या झाडावर बगळे, ससाने, कोकिळ करीत, पोपट, कावळे असे अनेक पक्षी राहत होते.
त्या भागात राहणारे ऋषी तेथील सरोवरातील पाणी आणि पुष्पकमळ नेत त्या निसर्गमय सरोवरापाशी येऊन सुधर्मा आणि सोमकांताने आपली तान भागवली. त्या ठिकाणाच्या सुगंधी वासाने मोहित होऊन ते तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदनवनातच आपण हवत असे त्यांना वाटत होते. सुधर्मा सोमकांताने तेथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती, तर दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले. त्या तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तिथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषिकुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले आपल्या कल्याणासाठीच हा इथे आला आहे जणू. सुधर्माने त्याला हाक मारली. त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? आता तू कुठे चाललास? तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषिकुमार म्हणाले, मी भृगु ऋषीचा पुत्र पुलोत्मा, माझी माता चव्यन, माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी या सरोवरावर आलो. आपण कोण आहोत आणि इथे कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्याची पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसतात. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या माता पित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी दिली? आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी घातली? आणि आता अशा घनदाट जंगलात कशाला आला? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाचीही भीती न बाळगता अगदी भूत पिशाच वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापदाची भीती वाटत असूनही या जंगलात आला आहे. ज्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत असत. जेवणासाठी षडरसपूर्ण सुग्रासन्न असे तोच हा राजा या वनात सध्या कडू आंबट फळे खाऊन भूक भागावी आहेत. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथं जंगलात कुठंतरी कसं तरी झोपावं लागत आहे. ज्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने 10 दिशा भरून जायच्या, आज त्याच्या शरीराच्या दुर्गंधीने त्याच्याजवळ कोणी येत नाही. पूर्वी त्याच्या शेजारी शास्त्री पंडित उभे राहून चर्चा करायचे, आता यावेळी त्यांच्यावर माशा घोंगावत आहेत. या संकटातून, या दुःखातून आमची सुटका कशी होईल हे समजत नाही. तेव्हा भृगु ऋषींचे आश्रम भृगु ऋषीचा याच्यात उल्लेख आला आहे. पुढे मी आत्ताच तुम्हाला भृगु ऋषीची कथा सांगितली. भृगु ऋषीचा आश्रम खूप तपस्वी भृगु ऋषी जे सांगतील ते म्हणजे 100% खरे होईल एवढे भृगु ऋषी. भृगु ऋषींचं खूप महत्त्व होतं, खूप सत्व होतं. सूत पुढे म्हणाले, सुधर्म राणीचे बोलणे ऐकून चव्यन्याला खूप वाईट वाटले. तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे भृगु ऋषींच्या आश्रमात आला. कलश आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगु ऋषींनी त्याला दुःखी होण्याचे कारण विचारले. जो कोणीही भृगु ऋषीची कथा ऐकतो, श्रवण करतो, त्याचे सर्व पापे नष्टच होतात असे भृगु ऋषींनी स्वतः सांगितलेले आहे आणि त्याला धनधान्याची सुद्धा प्राप्ती होईल. तर या भृगु ऋषींनी त्याला दुःखी होण्याचे राजाला कारण विचारले. चव्यनाने सोमकांत राजाने सर्व हकीकत आपली कथन केली. त्यावर भृगु ऋषींनी सांगितले, त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्याची आज्ञा ऐकून चव्यन तत्काळ सरोवराच्या दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधानही तेथे आले होते. चव्यन सुधर्माला म्हणाला, महाराणी, तुम्ही सर्वजण आश्रमात माझ्याबरोबर यावे अशी माझी माता पिता भृगु ऋषींची आज्ञा आहे. राणीला खूप आनंद झाला. आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण झाले आहे असे तिला वाटले. 2 प्रधानांसह राजा राणी भृगु ऋषीच्या आश्रमात गेले. ते दोघी प्रधान जणू काही गणेश व कार्तिक स्वामी भासत होते, तर बृहस्पतीसारखा चव्यन वाटत होता. जणू काही कैलास पर्वतावरून शंकर पार्वती चालले आहे असे सोमकांत व सुधर्म भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोहोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपसातली वेर विसरून आश्रमात राजसरोसपणे फिरताना दिसत होते. थंड गारा वारा अंगाला झोंबत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसले होते. त्यांना सर्वांनी विनयभावाने नमस्कार केला. हात जोडून सोमकांत म्हणाला, महर्षी, आज आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. पूर्वजन्मीचे काहीसे पुण्य माझ्या पदरात आले आहे. माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्माचीच कृपा आहे, म्हणून आज आपले पावन स्पर्श करण्याचा योग आलाय आणि मी आजवर चांगल्या प्रकारे प्रजापालन केले होते असे राजा भृगु ऋषीला म्हणाले. आयुष्यात कधीही पापाच्या वाटेला गेलो नाही, तरीही माझ्या शरीराची ही अवस्था अशी भयंकर व्याधीने मी ग्रासलो आहे. महाराज, सर्व उपाय करून पाहिले पण सर्व व्यर्थ केले. महाराज, आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण पतित पावन झाले आहे. ते बघून तुम्ही माझा रोग बरा कराल अशी मला आशा नव्हे तर विश्वास आहे असे राजा भृगु ऋषीला म्हणाला की मला जो रोग लागला आहे, जे माझ्या अंगाची दुर्गंधी येत आहे, माझ्या अंगाला असे दुर्गंधीयुक्त असं रोग का लागलेला आहे, तर मला असा विश्वास आहे की तुम्ही माझा हा रोग बरा कराल. म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलेलो आहे. माझी या व्याधीपासून सुटका करा, या रोगापासून माझी सुटका करा असे राजाने भृगु ऋषीला सांगितले. तेव्हा सोमकांताच्या वेदना विव्हल भाष्य ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस ना तुम्ही,
तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. जो कोणी येथे येतो, जो कोणी ही माझी कथा ऐकतो, त्याचे सर्व दुःख आणि संकटातून सुटका झालीच पाहिजे, तर त्याच्या घरात कधीही दरिद्रता राहणार नाही. जो कोणी भृगु ऋषींची ही कथा ऐकेल त्याच्या घरात दरिद्रता राहणार नाही, माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास राहील, असे भृगु ऋषी राजाला म्हणत आहे. तर दुःख संकटातून सुटका झाली नाही असे कधी घडले नाही. तुझ्या या व्याधीवरचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माचे पाप्यामुळे तुला एवढे दुःख भोगावे लागत आहे. तुझी पूर्वजन्माची इतकी पापे आहेत की मी सांगू नाही शकत, आणि तू कोणते पाप केले होतेस ते सुद्धा मी तुला सांगतो. पण आधी तुम्ही सगळे भोजन घ्या. जंगलातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण थकलेले दिसत आहात. थोडा वेळ आराम करा. मग तू कुठले पाप केले होते, का तुला हा रोग लागला, सर्व सविस्तरपणे मी तुला मागच्या जन्माची तुझी स्वतःची कथा सांगतो. ऋषींच्या या वक्त्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभंग स्नान करायला सांगितले. अभंग स्नान म्हणजे ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर देवाचे अभंग म्हणत म्हणत आंघोळ करावी. हर हर गंगे, हर हर गंगे असं तरी बोलले तरी आपले सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य दूर होतात, असे अभंग स्नान करायला सांगितले. उत्तम वस्त्रालंकार दिले. नंतर उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषींच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप लागली. अशी झोप त्याला कधी आली नाही. आतापर्यंत इतके दिवस झाले अशी झोप राजाला कधी आली नाही. पण भृगु ऋषींच्या आश्रमात राजाला शांत झोप लागली. राजवाड्यात देखील लागली नव्हती अशी झोप राजाला आश्रमात लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटोपल्यानंतर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषी समोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. भृगु ऋषींनी राजाची कोणती पापे केली होती ती कथा सांगायला सुरुवात केली. सांगू लागले. आता भृगु ऋषी सांगू लागले. राजन, पूर्वी विद्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वेश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा. ती अतिशय सुंदर पतिव्रताशील होती. उभयतांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याने खूपच प्रेमाने त्यांना वाढवले. तो मोठा झाल्यावर त्याने त्याचे लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबनी असे ठेवले होते. अतिथीची ती नेहमी आदराने पूजा करत असत. मोठी पतिव्रता होती. तिला 5 कन्या 7 पुत्र झाले. काही काळानंतर चिद्रूप वेश्य मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी सुभगा सती गेली. त्यानंतर संपत्तीचा वारीस म्हणून कामदा एकटाच राहिला. कामदाच सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. खूप काही धन होतं तर तो कामदा त्यांचा मुलगा सर्व संपत्तीचा उपभोग घेऊ लागला. कुटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे म्हणजे त्याच्या बायकोने समजवले. त्याच्याकडे लक्ष तो द्यायचा नाही. ती समजवायची पण तो लक्ष द्यायचाच नाही. थोड्या दिवसात कामदाजवळ सर्व द्रव्य संपले होते. अगदी इतके की स्वतःचे राहते घरसुद्धा विकायची वेळ आली होती. त्याच्याजवळ आली होती. कामदाने पत्नीला मुलांसह तिच्या माहेरी पाठवून दिले. घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होते नव्हते तेही द्रव्य संपले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपट कारणाने करू लागले. चौर्य कर्म, धूतकर्म, जार कर्म करायला लागला. लोकांना त्रास देऊ लागला आणि वाटेल ते करू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतले आहे त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरगरीब बापड्यास लुबाडणे, कर्ज काढून बुडवणे असा उद्योग कामदा करू लागला. नगरातील लोकांना त्याच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबांचे प्राण घेणे, आपल्यापेक्षा ताकदवार असेल तर पळून जाणे अशा प्रकारे लुटू लागला. पशुपक्ष्यांना उगीच त्रास देणे, त्याची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामदाने खूप संपत्ती जमवली होती. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात त्याच्या आपल्या मुलाबाळांसह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस जात होते. कामदा लुटालूट करून सर्व जमवलेल्या संपत्तीवर होती. सुखी जीवन जगत होता. एक दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणीशी त्याची गाठ पडली. त्याने गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे नाव होते. ब्राह्मणाचे हा आपले प्राण घेईल असे ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला. भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस, त्यासाठी तू माझी हत्या का करतोस? मी काय तुझा गुन्हा केला आहेस? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी, पहिलीचे निधन झाले, मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तिला किती दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघां वाचून जीवन जगणे कठीण होईल. तू मला सोडून दे, जीवदान दे. जो जीवदान देतो तो पित्याप्रमाणे असतो. मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे. शरण येणाऱ्याचे रक्षण करणे यासारखे दुसरा धर्म नाही.
जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावं लागेल, याचं तू आताच भान ठेव. अन्याय करून तू धन जमवलंस, या पापाचं प्रायश्चित तुला नक्की मिळेल. आता ते प्रायश्चित मात्र तुला एकट्याला भोगावं लागेल, त्यात कोणीही वाटेकरी होणार नाही, हे ध्यानात घे. पूर्वजन्माचा सोमकांताला शासकात कान. तो ब्राह्मण गयावया करू लागला, पण कामदाला त्याची दया आली नाही, कारण प्राण देणे त्याचे रोजचे कर्म झाले होते. त्यावेळी त्याचे मन निष्ठुर झाले. कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विद्वत्ता माझ्या काय कामाची? मला आणि गाढवाला उपदेश करणे सारखे. अरे, फुटलेल्या घागरीत कितीही पाणी भरले तरी त्यात काही राहणार नाही. राहणार आहे का? फुटलेल्या घागरीत जर पाणी भरलं तर राहणार आहे? तसं तू मला उपदेश करत आहे, असे कामदा त्या ब्राह्मणाला म्हणाला. ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला उपदेश केलेला चालत नाही, तसा मलाही उपदेश केलेला आवडत नाही. त्याप्रमाणे मलाही तू तत्वज्ञान देऊ नकोस. धनसंपत्तीचा साठा करायचा आहे ज्याला, त्याला दयामाया धरून काही उपयोग नाही. मला एक सांग, कावड्याकडे पवित्र, जुगारी माणसाकडे खरेपणा, भित्र्या माणसाजवळ धैर्य, सापाजवळ कधी क्षमा तुला दिसली आहे का? इतके दिवस तुझ्यासारखी शिकार मला मिळाली नाही, आता तू काही माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून त्या कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाचा तलवारीने छिरछेद केला. अशा हजारो ब्राह्मणाची हत्या केली. एक उदाहरण म्हणून मी त्याची कथा सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आले. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टीहीन झाली, सौंदर्य नाहीसे झाले, झोप नाहीशी झाली. नोकर चाकर, मुले बायको सर्व त्याचा अनादर करू लागले. तेव्हा त्याला एक ब्राह्मण मित्राची आठवण आली. त्याने त्याला बोलवले. त्याला सांगून आणखी इतर ब्राह्मणांना बोलवले. कामदाच्या भीतीने त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इतर ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्यावे अशी त्याची इच्छा झाली. कामदाच्या मनात आली की आपण ब्राह्मणाला काही दान करावे, पण त्या ब्राह्मणांनी सांगितले की तुझ्यासारख्या पापी माणसाकडून आम्ही दान स्वीकार नाही. तुझ्याकडे दानच काय, पण तुझ्याशी बोलणे ते सुद्धा आम्हाला पाप लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले आणि घरी जाऊन सचल स्नान करून पापमुक्तीसाठी पवमान सुक्ताचा जप करू लागला. जो कोणी पवमान सुक्ताचा जप करतो त्याचे सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे सांगितले आहे. या घडलेल्या घटनामुळे कामदाचे डोळे उघडले. आपण खूप वाईट आहोत असे त्याला जाणीव झाली. त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. आपण काहीतरी पुण्यकर्म केले पाहिजे असे त्याला वाटू लागले. ओळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. त्या जंगलात एक गणेशाचं जुनाट मंदिर होतं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. त्याप्रमाणे कामदाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पूर्वीच्या लहानशा जागी असलेल्या मंदिराचे त्याने मोठे प्रशस्त देवालय केले. त्या मंदिराभोवती सुंदर अशा फळाफुलांच्या बागा लावल्या. देवालयाच्या चारी बाजूच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या. कामदाचे जवळजवळ सगळे धन या मंदिरासाठी खर्च झाले. उरलेले धन त्याने त्याच्या नातेवाईकांना घेतले. नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला. मेल्यानंतर पहिल्यांदा त्याला यमदूताने चाबुकाने मारले. त्याच्या सगळ्या अंगाला काटे टोचले, दगडाने टेचून काढले. भयंकर अशा नरक यातना त्याला घोळवून दिल्या. चित्रगुप्त आणि यमाकडे पाठवले. तुला आधी पुण्य भोगायचे आहे की पाप भोगायचे आहे असे यमाने विचारल्यावर कामदा म्हणाला, पुण्य भोगायचे आहे. मग यमाने त्याला राजाच्या पोटी जन्माला घातले. सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला पूर्वजन्माचा महापापी कामदा आता तूच आहे. तर तू कामदा आहे, तर तू मागच्या जन्मी एवढे कृतकृत्य कार्य केले, ब्राह्मणांची खूप हत्या केली, म्हणून तुला असा हा रोग लागलेला आहे. तर मागच्या जन्मी तू जे काही नित्य कर्म केले, कर्म कधी पिछा सोडत नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं थोड्या वेळपूर्वी की कर्म कधी पिछा सोडत नाही. कोणाला तू शब्द तुम्ही बोलले, कोणाची निंदा नसेल ती नाही, कोणाला दोषारोपण केलं आहे तर तुम्ही विनाकारण जर केलं असेल, तुमच्या मनाला शांती लागण्यासाठी आणि समोरच्याला दुःख दिलं असेल तर ते रिटर्न वापस येणार आहे. म्हणून कोणाला दोषारोपण करू नये, मौन व्रत जास्त धारावे, जास्त बडबड करू नये, जास्त कोणाला काही बोलू नये, समोरच्याची टिंगल करू नये, समोरच्याला दुःख यातना देऊ नये, आपल्या आत्म्याला शांती लाभो असे कधी करू नये. खूप जणांना काही असा शोक तर राहतोच, पण असं समोरच्याला असं वाटतं की आपण याला दोषारोपण करायचे, याची चुकी काढायची, याच्या गलती काढायच्या आणि म्हणजे याला असं आपल्या नजरेपासून खाली गिरवायचं आणि आपल्या मनाला शांती करून घ्यायची. खूप जणांमध्ये असे गुण राहतात. तर असे गुण कधी करू नये, तर ते पापीचे भागीदारी बनतात. कोणाला काहीच बोलू नये, शांत राहावे. कोणाची गलती असो या नसो त्याच्यामध्ये बी बोलू नये, ते मध्ये बोलण्याने सुद्धा पाप लागते. तर असा हा कामदा मागच्या जन्मी खूप त्याने हत्या केल्या होत्या. तर मागच्या जन्माचा हा कामदा आता या जन्मामध्ये ज्यावेळेस यमाने विचारले तुला पुण्य भोगायचे आहे की पाप, तर या आता पुण्य भोगायचे होते. तर मागच्या जन्माचा तू राजा
तूच आहे असे भृगुऋषींनी सांगितले. भृगुऋषी असे सांगितल्यावर सोमकांताचे मन सांकित झाले आणि तो काही न बोलता शांत बसला की आपण मागच्या जन्मात किती खराब काम केले होते, किती काय काय हत्या केल्या होत्या मागच्या जन्मीने. आता ह्या जन्मी आपल्याला असे रोग आलेला आहे. तेवढ्यात एक चमत्कार झाला की त्या सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडले. जी ही कथा ऐकताच बरोबर राजाच्या शरीरातून अनेक पक्षी, पापरूपी पक्षी बाहेर पडले. जो कोणी ही कथा ऐकतो, श्रवण करतो, पठन श्रवण मात्र, पठन केल्यापेक्षा श्रवण केल्याचे पुण्यफळाची जास्त प्राप्ती होते. म्हणून श्रवण करावे, शेअर करावे आणि श्रवण करावे. जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा केले तरीसुद्धा आपले सर्व पापे जळून भस्म होतात. तर सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडले, त्याला टोचा मारू लागले. वेदवेद्या ऋषींच्या वक्तव्याचा संशय आल्याने हा प्रकार घडला होता. पक्ष्यांच्या टोचण्याने राजा घायल झाला. ऋषींना म्हणाला, ऋषीवर्य महाराज, आपल्या आश्रमात तर सर्व पशुपक्षी आपले जन्मोजन्मीची वेर सोडून एकत्र राहतात. मग मी बिचारा कुष्ठरोगी, मला का त्रास देत आहे? मला हो वाचवा असा राजा विनवण्या करत होता भृगुऋषीला. राजा, माझ्या बोलण्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली, त्याचे फळ तुला लगेच मिळाले. बरं, ते जाऊ दे, घाबरायचं काही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या एका हुंकाराने हे पक्षी नाहीसे होतील असे भृगुऋषी राजाला म्हणाले. असे म्हणताच बरोबर ऋषीने एका हुंकार केला आणि सर्व पक्षी नाहीसे केले. तर भृगुऋषींनी कथन केलेला गणेश पुराणाचा महिमा, जो कोणी या गणेश पुराणाचा महिमा ऐकतो त्याची संकटे, विघ्न दूर होतात. मुलाबाळांची प्रगती होते. ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही, नोकरी, व्यापार, प्रभूषण, संतान प्राप्ती नाही, प्रत्येक याच्यावर रामबाण इलाज आहे. हा पुढला अध्याय गणेश पुराणाचा महिमांचा अध्याय आहे. आता तर सर्वांनी ऐका. पुढे सूत म्हणाले, भृगुऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन केले आणि पुढे ते म्हणाले, राजा, आता गणेश पुराणाचा महिमा ऐक, म्हणजे तुझे सर्व पापे नष्टच होतील, विघ्न सर्व नाशच होतील आणि तू भराव होशील. जो कोणी रोगी असेल तर त्याला हे गणेश पुराणाचा महिमा ऐकवला, त्याला एक ग्लास पाणी भरून ठेवून, हा मोबाईल लावून हा व्हिडिओ ठेवून दिला गणेश पुराणाचा, त्या रोगी माणसाला जर ते पाणी प्यायला दिले, थोडी रक्षा टाकून, तर त्याचा रोग नाहीसा होऊन त्याचे पाप मुक्ते होतील आणि त्याचा पुण्याचा वाटा जास्त होईल असे भृगुऋषींनी सांगितले. मग पूर्वजन्माची पापे इतकी आहेत की त्याच्यावर कोणताही उपाय करता येणार नाही. राजा, तुझे पूर्वजन्माची पापे खूप आहेत, पण तरी पण तू निराश होऊ नकोस. मी तुला गणेश पुराणाचं श्रवण करत आहे, गणेश पुराणाचा महिमा सांगत आहे, तर तुझी याच्यातून सुटका नक्की होईल असे सांगितले भृगुऋषींनी. असे म्हणून ऋषींनी अष्टदश नामांतरित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले. पवित्र जल, एक ग्लास पाणी भरून ठेवला आणि हे गणेश पुराणाचा महिमांचं श्रवण करून, त्याला कथा ऐकून ते पवित्र जल त्याच्या डोळ्यांवर, अंगांवर, डोक्यावर शिंपडले, प्यायला दिले. ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच त्याच्या नाकातून अत्यंत लहान पाप पुरुष बाहेर पडला. बघता बघता तो इतका वाढला की 7 वृक्षांपेक्षा जास्त त्याची उंची झाली. त्या मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक होते, त्याची जीभ खूप लांब सडक होती, त्याच्या तोंडातून लोंबत होती, काळा कुट्ट असा त्याचा वर्ण होता आणि तोंडातून रक्त, कधी अग्नी तर कधी अशी घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते. त्याचे दात तो कडाकडा चावित होता. असा तो महाकाय पुरुषाचे रुद्र रूप पाहून आश्रमातील सगळेच घाबरले. ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुष, तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पाप पुरुष म्हणतात. मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करतो. तुमच्या मंत्रांच्या प्रभावाने या राजाच्या शरीरातून मी बाहेर पडलो आहे. प्रत्येकाच्या शरीरात पाप पुरुष असतात. जो कोणी कथा ऐकतो, चांगलं श्रवण करतो, त्याच्या शरीरातून मी बाहेर पडतो. मला खूप भूक लागली आहे, तेव्हा मी आता काय खाऊ ते प्रथम सांगा. मला जर काहीच खायला मिळाले नाही तर मी सोमकांतासह सर्वांना खाऊन टाकेन. आपण मला राज्याच्या शरीरातून जसे बाहेर काढले आहे, मला दुसरीकडे राहण्याचे ठिकाण द्यावे. त्यावर ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे मोठे झाड दिसतात आहे ना, त्याच्या डोलीत राहा आणि त्या झाडाची पाने खा. त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करतात त्या झाडाचे भस्म झाले, जळून राख झाले त्या झाडाच्या आंब्याच्या. पण भृगुऋषीला घाबरून तो पाप पुरुष त्या राखेच्या ढिगाऱ्यात दळून बसला. हे पाहून भृगुऋषी म्हणाले, राजा, तुझ्या हातून इतकी महाभयंकर पापे झालीत, महाभयंकर पापे झाली आहे की ते आंब्याच्या झाडाला त्या पाप पुरुषाने नुसता स्पर्श केला तरी राख झाली. तर तू गणेश पुराणाचे श्रवण कर, त्या पुण्याईने त्या आंब्याचे झाड पुन्हा पूर्ववत वापस येईल. जो गणेश पुराणाचे श्रवण करतो तो पापमुक्त होतो, सर्व इच्छा कामना पूर्ण होतात, त्यांच्या मुलाबाळांची प्रगती होते असे भृगुऋषींनी सांगितले. राजा म्हणाला, ऋषीवर्य, श्री गणेश पुराणाचे कधी मी वाचन केले नाही. हे गणेश पुराण कसे आहे मला कधी माहिती नाही. हे गणेश पुराण ऐकवणारा मला कोणी मिळेल का? गणेश पुराण मला कोणी वाचून दाखवेल का?
चांगल्या पद्धतीने मला समजवेल का, असे राजा त्या ऋषीला म्हणाले. मग ऐक, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते. ते गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला सांगतो, पण प्रथम तू त्या सरोवरावर जाऊन स्वच्छ आंघोळ करून ये, शुद्ध मनाने माझ्याकडे ये. त्यावर लगेच सोमकांताने त्या सरोवरावर जाऊन आंघोळ केली. आजपासून गणेश पुराण ऐकणार अशी मनाशी ठरवला. असा संकल्प करताच राजाचा रोग लगेच बरा झाला. भृगु ऋषीच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे बरी झाली. शरीरातील सर्व कृमी नाहीशी झाली. त्यामुळे सोमकांताला खूप आनंद झाला. ऋषींनी त्याला आश्रमात बोलवले. तेथे त्याला बसायला आसन दिले. सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले होते. तो ऋषींना म्हणाला, महाराज, मी फक्त संकल्प केला, त्यामुळे माझी सर्व भयंकर व्याधी नष्ट झाली. माझे रोग नाहीसे झाले. जो कोणी हे गणेश पुराणाचं श्रवण करेल त्याचे काही पण दुखणं असेल, शरीरातील दाणी व्याधी असतील तर ते नाहीशाच होतील, असे सांगितले ऋषींनी. खरंच हे पुराण अत्यंत श्रेष्ठ आहे, आश्चर्यजनक आहे. त्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे पुराण 18 पुराणांमध्ये खूप महान पुराण आहे. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य असेल त्यालाच हे अध्याय गणेशाचा महिमा ऐकायला मिळेल. सहजासहजी गणेश पुराण कोणालाच ऐकायला मिळणार नाही. जो घरातील व्यक्ती सुद्धा या कथांचे श्रवण करून घेईल, बाहेरून कोणी व्यक्ती त्यांचा चेहरा बघेल तरी त्याचे पापे पापमुक्त होतील, असे भृगु ऋषींनी सांगितले. तर हे त्यालाच हे पुराण ऐकायचा लाभ होईल. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पुराण ऐकायला मिळेल. जे हे पुराण ऐकतील त्याचे 7 जन्माची पापे तर नष्ट होतील. त्याला नरक यातना मिळणार नाही, यमदूत त्याला हात लावणार नाही, त्याला गणेशाचे दूतच हात लावतील आणि त्याला गणेश लोकाची प्राप्ती होईल. तर आणि ज्याचे पित्तर 7 जन्मातले जे पिढीमध्ये पडलेले असतील नरकामध्ये, तर गणेश पुराणाचे श्रवण मात्र पितृदोष नष्ट होतील. घरात भांडणं वादविवाद होणार नाही. इकडे पैसा आला म्हणजे इकडे जात असेल तर त्याच्या घरात बरकती राहील, असे भृगु ऋषींनी राजाला सांगितले. मग ब्रह्मस्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्य वर्णन करायला कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्याचे वर्णन करू शकत नाही. ज्याची श्री गजाननावर पूर्ण श्रद्धा आहे त्यानेच हे पुराण ऐकावे, त्यालाच या कथा ऐकायला मिळतील. तर अशा या गणेश पुराणाचे श्रवण आपण अजून पुढे ऐकूया. राजाची कथा तर अजून खूप काही अध्याय आहेत, तरी पण मी तुम्हाला हे 10 अध्याय होते तर मी हे तुम्हाला ऐकून दिले. तर पुढे अजून कथा आपण व्यासांनी केली ब्रह्मदेवाची प्रार्थना. तर काय ब्रह्मदेवाची प्रार्थना केली तर ते आपण ऐकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असे या कथा राजाची, सोमकांत राजाची होती. तर मित्रांनो, जो कोणी ओम गम गणपते नमः हा मंत्र भृगु ऋषीने राजाला सांगितला की तू ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप कर, तर तुझे सर्व पापे, आता तर तू इतक्या कथा ऐकल्या, तुझे तर पापे नष्टच झाली, पण आता पुढे तू या मंत्राचा जप कर म्हणजे तुझे सर्व पापे नष्ट होतील, तुझा आदी व्याधी बरा होईल आणि तुला चांगले दिव्य असे ज्ञान प्राप्त होईल, दिव्य असे शरीर प्राप्त होईल आणि तू परत तुझ्या जिथे तुझा राजदरबार आहे तर तिथं परत तू तुझ्या गावी जाशील, अशी भृगु ऋषींनी सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात आपला व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. इकडे मी स्कॅनर देऊन देईल. ज्याला 1 रुपया टाकायचा असेल अन्नदानासाठी तर 1 रुपया ते अनाथ आश्रमसाठी टाकू शकता, नाहीतर कमेंट्स नक्की करा. अशाच कथा करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा. जय श्री गणेशा.